जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील आदिवासी विकास विभाग संचलित शासकीय आश्रमशाळा बंधारे येथील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून तातडीने अटक व कठोर कारवाई करण्याबाबतचे निवेदन राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष तसेच राज्याचे मुख्य सचिव यांना ॲडव्होकेट रोशन गावित यांनी दिले आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा बंधारे येथील इयत्ता 3 च्या वर्गातील विद्यार्थी ब्रायन राहुल गावित याचा शाळेच्या परिसरातील सेफ्टी टँकमध्ये 4 एप्रिल 2026 रोजी मृतदेह आढळून आला। सदर घटना ही अत्यंत गंभीर, संतापजनक आणि निष्काळजीपणाची असून सदर विद्यार्थी हा 3 एप्रिल 2026 पासून शाळेतून बेपत्ता होता, तरी देखील शाळा प्रशासनाने तत्काळ पोलीस तक्रार केली नाही किंवा शाळा परिसरात शोध घेतला नाही, तसेच पालकांना देखील योग्य माहिती दिली नाही। उलट पालक शाळेत चौकशीसाठी आले असता त्यांना जबरदस्तीने शाळेबाहेर हाकलण्यात आले, अशी गंभीर तक्रार आहे। तसेच त्यावेळी शाळेतील काही कर्मचारी मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत होते, असेही पालकांनी नमूद केले आहे। 4 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास संबंधित बेपत्ता विद्यार्थ्यांचा मृतदेह शाळेच्या परिसरातील सेफ्टी टँकमध्ये आढळून आला। ही घटना स्पष्टपणे शाळा प्रशासन, संबंधित अधिकारी व आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या गंभीर निष्काळजीपणामुळे घडलेली आहे। सदर प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक, वर्गशिक्षक, चौकीदार तसेच नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे शिक्षण विस्तार अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी व प्रकल्प अधिकारी यांच्यावर भारतीय न्याय संविधान 2023 चे कलम 106, 125, 35, 118 प्रमाणे गुन्हे दाखल करून तातडीने सर्वांना तातडीने अटक करावी व महाराष्ट्र नागरी सेवा, शिस्त व अपील नियम 1979 च्या नियम 519 प्रमाणे कारवाई करण्यात यावी। सदर घटना अत्यंत गंभीर असून सदर निष्पाप विद्यार्थ्यांचा मृत्यू हा अपघात आहे की घातपात, या संदर्भात न्यायालयीन चौकशी करण्यात यावी। मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबास 25 लाख रुपये आर्थिक मदत व न्याय मिळवून देण्यात यावा, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सर्व आश्रमशाळांची सुरक्षा तपासणी करण्यात यावी व विनाविलंब सदर घटनेबाबत कारवाई करण्याची मागणी ॲडव्होकेट रोशन गावित यांनी केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार, मी ॲडव्होकेट रोशन गावित, शासकीय आश्रमशाळा बंधारे, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार या शाळेमध्ये आज सदर शाळेतील 3च्या वर्गातील विद्यार्थी ब्रायन राहुल गावित हा शाळेच्या सेप्टिक टँकमध्ये मृतावस्थेत आढळून आलेला आहे। सदर विद्यार्थी हा समाज माध्यमावरून समजलं की कालपासून शाळेत बेपत्ता होता आणि आज त्याचा असं मृतदेह आढळून येणे ही एक अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे। सदर विद्यार्थ्याच्या पालकांनी काल समाज माध्यमावर सांगितलं की सदर घटना समजल्यानंतर आम्ही शाळेला भेट दिली होती, परंतु शाळेतील कर्मचाऱ्यांनी आम्हाला गेटच्या बाहेर हुसकावून लावलं आणि त्यांनी सांगितलं की काही कर्मचारी त्या ठिकाणी मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत होते। काल विद्यार्थी बेपत्ता होणे आणि आज त्याचा मृतदेह आढळणे ही शाळा प्रशासनाची अत्यंत बेपर्वाई आणि बेजबाबदारपणा आहे। शाळेच्या सेप्टिक टँकमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू होणे कारण तो सेप्टिक टँक ओपन असेल त्यामुळे तो विद्यार्थी पडला असेल किंवा ही घटना अपघात आहे की घातपात आहे या संदर्भात आम्ही चौकशीची मागणी करत आहोत। सदर ठिकाणी जे शाळेचे मुख्याध्यापक आहेत, अधीक्षक आहेत, वर्ग शिक्षक असतील किंवा इतर जबाबदार कर्मचारी असतील, या सर्वांना ही बाब लक्षात येणं आवश्यक होतं की शाळेचा सेप्टिक टँक उघडा आहे, तिथं कोणत्याही विद्यार्थ्याचा अपघात होऊ शकतो, परंतु तरीही त्यांनी अक्षम्य असं चूक केलेली आहे, दुर्लक्ष केलेलं आहे। त्यामुळे त्या सर्वांना शासन झालं पाहिजे। सदर शाळेचे जे संबंधित वरिष्ठ कार्यालय आहे, प्रकल्प कार्यालय, त्या ठिकाणी सदर प्रकल्प कार्यालयाचे शिक्षण विस्तार अधिकारी असतील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी असतील आणि कार्यालय प्रमुख प्रकल्प अधिकारी असतील, हे जे एकंदरीत सर्व हे जे लोक आहेत ज्यांनी वेळोवेळी शाळेला भेट देऊन पाहणी करणे आवश्यक आहे, तिथं काही सूचना देणं आवश्यक आहे, या लोकांनी तिथे बेपर्वाई केलेली आहे आणि बेजबाबदारपणा केलेला आहे आणि या सर्वांच्या बेजबाबदारपणामुळे एका आदिवासी विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्यामुळे मी स्वतः आज शासनाला पत्र लिहितोय। राज्याचे मुख्य सचिव असतील, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असतील, आदिवासी विकास विभागाचे सचिव असतील, आदिवासी विकास विभागाचे राज्याचे आयुक्त असतील, नंदुरबार जिल्हाधिकारी आहेत, अपर नाशिक आदिवासी विकास असतील किंवा नंदुरबारचे माननीय पोलीस अधीक्षक असतील,
या सर्वांना मी पत्र आज देतोय आणि मी मागणी केलेली आहे की हे जे नमूद केले हे सर्व कर्मचारी, प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी या सर्वांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 106, 125, कलम 3, क्लोज 5 आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण होणे ते जे कलम आहे 118 त्यानुसार या सर्वांवर गुन्हा दाखल व्हावा, सर्वांना अटक व्हावी आणि महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील अधिनियम जो आहे 1979 कलम 519 प्रमाणे या सर्वांवर विभागाने कारवाई करावी, या सर्वांना शासकीय सेवेतून बडतर्फ करावं अशी आम्ही मागणी केलेली आहे.